नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 25 मे 2022 रोजीच्या घडामोडीचा आढावा घेणार आहोत। त्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत। त्यातली पहिली न्यूज आपली सगळ्यात महत्त्वाची असणार आहे। जागतिक आरोग्य सभेचं सत्र किंवा अधिवेशन सध्या चालू आहे। तर जागतिक आरोग्य सभा नक्की काय आहे, त्या सत्राचं वैशिष्ट्य काय आहेत, या सर्व बाबींचा आढावा यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टेड्रोस घेब्रेयेसस यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे ऑलरेडी ते महासंचालक पदावरती आहेत, पुन्हा 5 वर्षांसाठी त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर एक संरक्षण घडामोडीशी संबंधित आपली न्यूज असणार आहे। भारत बांगलादेश यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पॅट्रोल नावाचा जे कॉर्पॅट नावाचा सराव त्या ठिकाणी पार पडलेला आहे। तर त्या सरावाबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता सध्या जी काही टोकियो जपान या ठिकाणी क्वाड परिषद पार पडली, त्याच्यामध्ये क्वाड फेलोशिपची घोषणा त्या देशांनी केलेली आहे। काल आपण कालच्या लेक्चरमध्ये क्वाड विषयी भरपूर माहिती व्यवस्थित घेतलेली आहे। तर त्याच संबंधित आजची ही न्यूज आहे। क्वाड फेलोशिपची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर ती नक्की काय आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर गौतम अदानी हे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरलेले आहेत। टाइम्स मॅगझिनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये कोणकोणत्या भारतीय नेत्यांचा किंवा भारतीय व्यक्तींचा समावेश आहे याविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघायची आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा अहवाल व निर्देशांक संदर्भात एक न्यूज आहे। प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुकताच जाहीर झालेला आहे। जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद सध्या चालू आहे, त्या परिषदेमध्ये हा निर्देशांक जाहीर केलेला आहे। या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर लेक्चर कालचं बघितलं नसेल तर नक्की बघा, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला या लेक्चरमध्ये सुद्धा होईल। त्याच्यानंतर पुढची आपली महत्त्वाची न्यूज आहे, जो काही आपला नेक्स्ट आवृत्ती आहे पुस्तकाची, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाची नेक्स्ट आवृत्ती म्हणजेच 23वी आवृत्ती 5 जूनला प्रकाशित होणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्यांच्या चालू घडामोडीचा समावेश असेल। 5 मार्च ते 31 मे, ठीक आहे। या 3 महिन्याच्या घडामोडीचा सखोल आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा समावेश असेल, आर्थिक पाहणीच्या परीक्षाभिमुख नोट्स असतील, आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचा सुद्धा यावेळी त्यामध्ये समावेश असणार आहे, ठीक आहे। तर हा पुढचा अंक 5 जूनला येणार आहे। 5 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल। याच्या पूर्वीचा अंक जो होता 22वा अंक, तो 1 जानेवारी 2022 पासून ते 5 मार्च 2022 पर्यंतच्या घडामोडीचा समावेश असलेला अंक होता। त्याच्यानंतरचा हा 23वा अंक आपला 5 जूनला प्रकाशित होणार आहे, ठीक आहे। तर आजची आपली पहिली आणि महत्त्वाची न्यूज आहे जागतिक आरोग्य सभा 2022। म्हणजे दरवर्षी जागतिक आरोग्य सभेचं अधिवेशन किंवा सत्र त्या ठिकाणी भरतं। तर त्याची सभा आत्ता नुकतीच आयोजित करण्यात आलेली आहे, किंवा त्याला वर्ल्ड हेल्थ असेंब्ली असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं। ही एक जागतिक आरोग्य संघटनेची बॉडी आहे, निर्णय घेणारी संस्था आहे जागतिक आरोग्य संघटनेची। त्याचं दरवर्षी सत्र आयोजन केलं जातं, अधिवेशन आयोजन केलं जातं। यावर्षी 75वं अधिवेशन आहे। जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 22 ते 28 मे 2022 दरम्यान जागतिक आरोग्य सभा हे अधिवेशन घेत आहे। तर याची थीम लक्षात ठेवा, शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता ही या वर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची थीम आहे, किंवा त्याला इंग्लिशमध्ये हेल्थ फॉर पीस, पीस फॉर हेल्थ असं इंग्लिशमध्ये स्वरूप आहे त्या थीमचं। महत्त्वाची न्यूज आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। थोडंसं याचे जे काही फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, म्हणजे भारताचे जे काही केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत मनसुख मांडवीय यांनी 23 मे रोजी या असेंब्लीच्या सत्राला संबोधित केलं होतं।
जे जगभरातील 194 देश जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य आहेत त्या 94 देशाचे आरोग्य मंत्री या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये सहभागी होतात। हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। जागतिक आरोग्य सभा नक्की काय आहे हे बघूयात आपण। जागतिक आरोग्य सभा ही जागतिक आरोग्य संघटनेची निर्णय घेणारी संस्था आहे, हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। जगातील सर्वोच्च आरोग्य धोरण ठरवणारी संस्था आहे, हे सुद्धा महत्त्वाची लाईन आहे या ठिकाणी। स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे दरवर्षी आरोग्य सभा आयोजित केली जाते। साधारणतः मे महिन्यामध्ये ही सभा आयोजित केली जाते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यात सर्व WHO सदस्य देशातील शिष्टमंडळे उपस्थित असतात आणि कार्यकारी मंडळाने तयार केलेल्या विशिष्ट आरोग्य अजेंड्यावरती लक्ष केंद्रित करतात। म्हणजे जे काही जागतिक आरोग्य संघटनेचे 194 सदस्य आहेत त्या सदस्याची शिष्टमंडळे या सभेमध्ये सहभागी होतात। आरोग्य मंत्र्याच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ प्रत्येक देशाचं या सभेमध्ये सहभागी होत असतं। या आरोग्य सभेची प्रमुख कार्य जर बघितली तर संस्थेची धोरणे निश्चित करणे, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची धोरणे निश्चित करणारी संघटना आहे किंवा जागतिक आरोग्य संघटनेची धोरणे निश्चित करते ही सभा। त्याच्यानंतर महासंचालकाची नियुक्ती करते। ठीक आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे जे काही महासंचालक असतील त्यांची नियुक्ती या सभेदरम्यान केली जाते। आर्थिक धोरणाचे पर्यवेक्षण सुद्धा या सभेमार्फत केले जातं। आणि चौथं कार्य आहे प्रस्तावित कार्यक्रमाच्या बजेटचे पुनरावलोकन करणे आणि त्या बजेटला मंजुरी देण्याचं सुद्धा कार्य ही आरोग्य सभा करत असते। खूप महत्त्वाची न्यूज आहे, लक्षात ठेवा। वर्ल्ड हेल्थ असेंब्ली किंवा जागतिक आरोग्य सभा 2022ची 75वी जागतिक आरोग्य सभा आहे। याची म्हणजे सुरुवात कधी झाली 1948ला पहिल्यांदा ही जागतिक आरोग्य सभा त्या ठिकाणी पार पडली। त्याच्यानंतर आत्ता 2022ची ही 75वी आरोग्य सभा आहे। जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी दरवर्षी या सभेचं आयोजन केलं जातं। जिनिव्हा हे जागतिक आरोग्य संघटनेचं हेडक्वार्टर आहे किंवा मुख्यालय आहे, त्या ठिकाणी या सभेचं आयोजन केलं जातं। 22 ते 28 मे 2022 दरम्यान या सभेचं यावर्षी आयोजन करण्यात आलं आहे। थीम लक्षात ठेवायची आहे, फार महत्त्वाची आहे। शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता ही यावर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची थीम आहे किंवा हेल्थ फॉर पीस, पीस फॉर हेल्थ असं सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्ही थीम लक्षात ठेवू शकता। आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखालील भारताचं शिष्टमंडळ याच्यामध्ये सहभागी झालं होतं। 23 मे रोजी त्यांनी 75व्या सत्राला संबोधित केलेलं आहे। ठीक आहे, जागतिक आरोग्य सभा ही WHO निर्णय घेणारी संस्था आहे, जगातील सर्वोच्च आरोग्य धोरण ठरवणारी संस्था आहे। वर सांगितल्याप्रमाणे जिनिव्हा येथे दरवर्षी याचं आयोजन केलं जातं। प्रमुख कार्य लक्षात ठेवा, त्यामध्ये जागतिक आरोग्य संस्थेची धोरणे निश्चित करणे, महासंचालकाची नियुक्ती करणे, आर्थिक धोरणाचे पर्यवेक्षण करणे, प्रस्तावित कार्यक्रमाच्या बजेटचे पुनरावलोकन करणे आणि त्याला मंजुरी देणे हे प्रमुख कार्य आहेत। पुढची न्यूज सुद्धा त्याच अनुषंगाने त्या जागतिक आरोग्य सभेशी संदर्भात आहे, कारण आपण त्याच्यामध्ये बघितलं जागतिक आरोग्य सभेचं एक प्रमुख कार्य आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकाची नेमणूक करणे। तर WHO सूत्रे घेब्रेयेसुस यांच्याकडेच देण्यात आलेली आहेत। म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे सध्या जे काही महासंचालक आहेत टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांना परत त्यांची नियुक्ती महासंचालकपदी करण्यात आलेली आहे पुढील 5 वर्षांसाठी। पुनर्नेमणूक या ठिकाणी त्यांची करण्यात आलेली आहे। नुकतीच जी 75वी जागतिक आरोग्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या सभेमध्ये टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांची पुनर्नेमणूक करण्यात आली महासंचालकपदी। आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी त्यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे। या पदासाठी इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज केला नव्हता, म्हणून बिनविरोध त्या ठिकाणी घेब्रेयेसस यांची निवड झालेली आहे। ते इथिओपियाचे माजी मंत्री आहेत। इथिओपियाचे ते आरोग्य मंत्री होते, त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्री सुद्धा
होते. हे लक्षात ठेवा की ते इथिओपियाचे आहेत. माजी आरोग्यमंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री आहेत ते इथिओपियाचे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख पदावर निवड झालेले ते पहिले आफ्रिकी व्यक्ती आहेत. हे सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय पदवी नसलेले ते पहिलेच महासंचालक आहेत. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे डॉक्टरची पदवी नसलेले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी नेमणूक झालेली ते पहिलेच महासंचालक आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी घेतलेल्या काही निर्णयावर फार मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती. त्यांनी बरेचसे चीन धार्जिणे धोरण त्या ठिकाणी अवलंबलं असं जगभरातून टीका झालेली होती. त्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांची पुनर्नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथिओपियाचे ते माजी मंत्री आहेत. आरोग्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी इथिओपियामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते पहिले आफ्रिकी व्यक्ती आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी नेमणूक होणारे ते पहिले आफ्रिकी व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर वैद्यकीय पदवी नसलेले पहिलेच महासंचालक ते ठरलेले आहेत. एकूणच जर विचार केला तर ते 8वे महासंचालक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे ते 8वे महासंचालक आहेत. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की जे काही WHOचे महासंचालक आहेत केवळ 2 वेळा ते पद भूषवू शकतात. म्हणजेच एकदा त्यांची फेरनियुक्ती होऊ शकते. म्हणजे यांनी पहिल्या टर्ममध्ये त्यांचा पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. अजून 5 वर्षांसाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. तिसऱ्यांदा त्यांची नेमणूक होणार नाही, कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार महासंचालक केवळ 2 वेळा पदभार स्वीकारू शकतो. जास्तीत जास्त 10 वर्षे त्या ठिकाणी पदावरती राहू शकतो. ठीक आहे. हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढची न्यूज ही आपली संरक्षण घडामोडीशी संबंधित आहे. लष्कर सरावाशी संदर्भात ही न्यूज आहे. भारत बांगलादेश कॉर्पॅट. कॉर्पॅट म्हणजे काय तर कोऑर्डिनेटेड पॅट्रोल असं म्हटलं जातं त्याला. त्याचा मराठीमध्ये समन्वित गस्त असं त्याचा अर्थ होतो. भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यामध्ये समन्वित गस्त किंवा कॉर्पॅट हा सराव नुकताच पार पडलेला आहे. त्याची 4थी आवृत्ती होती. 22 ते 23 मे म्हणजे 2 दिवस हा सराव बंगालच्या उपसागरामध्ये पार पडलेला आहे. स्वदेशी बनावटीची 2 जहाजे याच्यामध्ये सहभागी झालेली होती. INS कोरा आणि INS सुमेधा ही 2 भारतीय नौदलाची जहाजे या सरावामध्ये सहभागी झालेली होती. यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये हा सराव पार पडलेला होता. 2021 मध्ये पार पडलेला नाही. तो डायरेक्ट आत्ता 2022 मध्ये 22 ते 23 मे 2022 मध्ये हा सराव पार पडलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की भारतीय नौदलाने मे 2022 मध्ये कोणत्या देशासोबत समन्वित गस्त सराव आयोजित केला होता असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यामध्ये 4था कॉर्पॅट सराव 22 ते 23 मे 2022 दरम्यान बंगालच्या उपसागरमध्ये पार पडलेला आहे. आणि 2 जहाजे लक्षात ठेवा, INS कोरा आणि INS सुमेधा ही 2 जहाजे त्या ठिकाणी सहभागी झालेली होती या सरावामध्ये. ठीक आहे. काल जी आपण क्वाड विषयी माहिती घेतलेली होती त्या संदर्भातच ही पुढची आपली न्यूज आहे. क्वाड फेलोशिपची घोषणा करण्यात आलेली आहे. टोकियो जपान या ठिकाणी जी काही क्वाड सदस्य देशांची बैठक पार पडलेली होती त्याच्यामध्ये क्वाड फेलोशिपची घोषणा करण्यात आलेली आहे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानाची नवी पिढी निर्माण करण्यासाठी क्वाड गटाने क्वाड फेलोशिपची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. या प्रकारची ही पहिलीच शिष्यवृत्ती योजना असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. क्वाड गटातील प्रत्येक देशामधून दरवर्षी 25 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. क्वाड या गटामध्ये एकूण 4 देश आहेत. भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया.
ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती घेतलेलीच आहे. हे लक्षात असू द्या की 4 देशांचा यामध्ये समावेश आहे: भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. प्रत्येक देशातील 25 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. म्हणजे दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठीक आहे, 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयांमध्ये पदव्युत्तर आणि त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी हे प्रोत्साहन दिले जाणार आहे. या विषयांना स्टेम असं म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या. एस फॉर सायन्स, टीचा अर्थ टेक्नॉलॉजी, ईचा अर्थ इंजिनिअरिंग आणि एमचा अर्थ मॅथ असा होतो. अशा एकूण 4 विषयामध्ये विषयसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत: विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित म्हणजेच स्टेम या विषयामध्ये अमेरिकेमध्ये पदव्युत्तर किंवा त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी हे प्रोत्साहन किंवा ही शिष्यवृत्ती किंवा फेलोशिप त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी या क्वाड फेलोशिपसाठी अर्ज करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पुढील वर्षी 3ऱ्या सत्रापासून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पुढील वर्षीचं म्हणजे 2023चं जे काही क्वाडचं सत्र असेल किंवा क्वाडची परिषद असेल ती ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ही परिषद होणार आहे. या परिषदेपासून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आत्तापर्यंत 4 क्वाड परिषदा पार पडल्या. आत्ता जी टोकियोला पार पडली ती 4थी परिषद होती. 2 आभासी पद्धतीने पार पडल्या, 2 इन पर्सन किंवा ऑफलाईन पद्धतीने पार पडलेल्या आहेत परिषदा. ही 4थी परिषद होती. 5वी परिषद 2023मध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी ही शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानाची नवी पिढी निर्माण करण्यासाठी क्वाड गटाने क्वाड फेलोशिपची घोषणा केली. क्वाड फेलोशिप कशासाठी घोषणा केली, कोणत्या क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आली हे सुद्धा लक्षात ठेवा. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची नवीन पिढी तयार करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आणि पहिलीच शिष्यवृत्ती योजना आहे क्वाड गटाची. प्रत्येक देशामधून दरवर्षी 25 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण 100 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विषयसुद्धा लक्षात ठेवा, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या 4 विषयांमध्ये पदव्युत्तर आणि त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी हे शिष्यवृत्ती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठीक आहे, पुढची आपली महत्त्वाची न्यूज आहे. टाइम मासिकाने 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. अमेरिकेतील टाइम मॅगझिनने 2022 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलेली आहे. त्यामध्ये भारतातील उद्योजक गौतम अदानी, सर्वोच्च न्यायालयातील वकील करुणा नंदी आणि काश्मीरमधील मानवी हक्क कार्यकर्ते खुर्रम परवेज यांना स्थान मिळालेलं आहे. हे नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला. जे काही टाइम मासिकाने 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामधील 3 भारतीयांची नावे लक्षात ठेवायची आहेत. गौतम अदानी, नंतर जे काही सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत करुणा नंदी आणि काश्मीरमधील मानवी हक्क कार्यकर्ते खुर्रम परवेज या तिघांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. टाइम मासिकाने 100 प्रभावशाली व्यक्तींची नावे 6 गटामध्ये त्या ठिकाणी विभागलेली आहेत. त्याच्यामध्ये निर्माते, विख्यात व्यक्ती, कलावंत, नेते, बुद्धिमत्ता आणि नवप्रवर्तक अशा एकूण 6 गटामध्ये नावे त्या याच्यामध्ये विभागलेली आहेत. गौतम अदानी यांचं नाव विख्यात व्यक्ती या गटात आहे. ठीक आहे, त्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध सूत्रसंचालक ओफ्रा विन्फ्रे, ॲपल कंपनीचे CEO टिम कुक यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. आणि प्रतिभाशाली नेत्यांचा जर विचार केला तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांनाही या गटात स्थान देण्यात आलेलं आहे. आणि खुर्रम परवेज आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील करुणा नंदी यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. बाकी हे नेत्यांचं काही एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिकेची क्रीडापटू एलिन फेंग गू
वयाची 18व्या वर्षाची अमेरिकेची क्रीडापटू एलिन फेंगू ही सर्वात लहान, तर अमेरिकेच्याच चित्रकार लेखिका फेथ रिंगगोल्ड 90 वर्ष वय आहे त्यांचं, सर्वात वयोवृद्ध प्रभावशाली व्यक्ती ठरलेल्या आहेत. हा मुद्दा थोडासा या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा आहे. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जी काही अमेरिकेतील टाइम मॅगझिन आहे 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींची त्या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे. गौतम अदानी भारतातील उद्योजक आहेत, करुणा नंदी सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत आणि खुर्रम परवेज हे काश्मीरमधील मानवी हक्क कार्यकर्ते आहेत. या तिघांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. गौतम अदानी यांचा विख्यात व्यक्ती या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला. जे काही वेगवेगळे नेते आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की अमेरिकेची जी क्रीडापटू आहे एलिन केंग-फू 18 वर्षाची, ती सर्वात लहान व्यक्ती ठरलेली आहे प्रभावशाली. आणि दुसऱ्याच अमेरिकेच्या चित्रकार आणि लेखिका फेथ रिंगगोल्ड 90 वर्ष वय आहे, त्या सर्वात वयोवृद्ध प्रभावशाली व्यक्ती ठरलेल्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे. पुढची आपली आजची शेवटची न्यूज असणार आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकासंदर्भात. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुकताच प्रकाशित केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने किंवा जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जाहीर केला जातो. दर 2 वर्षांनी हा निर्देशांक जाहीर केला जातो. यापूर्वी 2019 मध्ये जाहीर करण्यात आला. आता हा 2021चा निर्देशांक यावेळी जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्या संदर्भात ही माहिती आहे. 2 वर्षाच्या प्रदीर्घ कोविड-19 साथीच्या काळानंतर आता पर्यटन क्षेत्र हळूहळू भरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक मंचाने म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारताने दक्षिण आशियामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ठीक आहे. भारताने दक्षिण आशियामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. ठीक आहे. दक्षिण आशिया हा जो काही आशिया खंड आहे, आशिया खंडातील दक्षिणेकडील भाग आहे, त्याच्यामध्ये 8 देशांचा समावेश आहे. त्या 8 देशामध्ये भारताने अव्वल स्थान किंवा पहिले स्थान त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. आणि संपूर्ण यादीचा जर विचार केला तर संपूर्ण यादीमध्ये एकूण जवळपास 117 देशांचा समावेश आहे. 117 देशांमध्ये भारताचा क्रमांक 2019 मधील 46 वरून 54 वर आलेला आहे. म्हणजे 2019 मध्ये जो काही अहवाल किंवा निर्देशांक जाहीर केला त्यावर 46वा क्रमांक होता भारताचा. आता 2021च्या निर्देशांकामध्ये भारत 54व्या स्थानी आहे 117 देशांच्या यादीमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 54व्या क्रमांकावरती भारत आहे. आणि साऊथ एशिया रिजन किंवा दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये जे काही 8 देश आहेत त्या 8 देशामध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. ठीक आहे. जागतिक आर्थिक मंचाने केलेल्या या द्वैवार्षिक प्रवास पर्यटन अभ्यासानुसार साथीच्या काळानंतर पर्यटन क्षेत्रात सुधारणा होत असली तरी जगभरात सर्वत्र ती सारख्या प्रमाणात नाही. साथीचा आजार म्हणजे जे काही कोविडचा प्रभाव हे झाला, उद्रेक झाला, त्याच्यानंतर पर्यटन क्षेत्रावरती सगळ्यात जास्त प्रभाव त्या महामारीचा निर्माण झालेला आहे. संपूर्ण जगभरातील पर्यटन क्षेत्र त्या ठिकाणी ठप्प झालेलं होतं. त्याच्यामध्ये आत्ता हळूहळू सुधारणा जरी होत असली तरी जगभरात सर्वत्र ती सारख्या प्रमाणात सुधारणा नाही आहे. कारण बऱ्याच देशामध्ये जे काही कोविडचं लसीकरण आहे अपूर्ण झालेलं आहे. त्या देशामध्ये पर्यटक जाण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे तेथील पर्यटन क्षेत्र अजूनही मागास ह्याच्यामध्येच आहे. तर या क्षेत्रासमोरची आव्हानेही कायम आहेत. अनेक देशांमधची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे आणि अशा देशांनी आणि इतर देशांनी या क्षेत्रातील सुधारणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असं त्या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अद्याप आंतरराष्ट्रीय पर्यटनाने व्यावसायिक प्रवास कोविडपूर्व काळातील प्रमाणापेक्षा कमी आहे. मात्र भारतात लसीकरणाचा वाढता आकडा, देशांतर्गत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांना मिळणारी वाढती पसंती यामुळे पर्यटन क्षेत्राला त्या ठिकाणी चालना मिळालेली आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या अंदाजानुसार जानेवारी 2021 आणि जानेवारी 2022 मधील आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील फरक हा संपूर्ण 2021 मधील संख्येपेक्षा जास्त असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की पहिले 10 देश आहेत त्याच्यामध्ये पहिल्या स्थानी जपान आहे. जपान या निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानी आहे हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. स्पेन, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, UK, सिंगापूर, इटली या पहिल्या 10 मध्ये देशांचा समावेश. हे 10च्या 10 देश लक्षात ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही. पहिले 2 लक्षात ठेवा. एक पहिल्या स्थानी जपान आहे, दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे आणि भारत जो आहे तो 54व्या स्थानी आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक कोण जाहीर करतं? जागतिक आर्थिक मंच. या जागतिक आर्थिक मंचाने हा निर्देशांक जाहीर केलेला आहे. भारत दक्षिण आशियामध्ये अव्वल स्थानी आहे. संपूर्ण यादीचा विचार केला तर 54व्या स्थानी आहे. 2019 मध्ये 46व्या स्थानी भारत होता. 8 स्थानांनी भारताची त्या ठिकाणी घसरण झालेली आहे. एकूण 117 देशांचा त्या ठिकाणी समावेश आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा हा अहवाल किंवा हा निर्देशांक जाहीर करण्यात आलेला होता. आता जे 2021 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकूण 117 देश आणि त्यामध्ये भारत 54व्या स्थानी आहे. एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जपान पहिल्या स्थानी आहे, नंतर अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 25 मे 2022 रोजीच्या घडामोडींचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जागतिक आरोग्य सभाविषयी आपण जी काही माहिती घेतली तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. टेड्रोस घेब्रेयेसस ही सुद्धा महत्त्वाची न्यूज आहे. भारत बांगलादेश कॉर्पोरेट सराव फक्त लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न काय येईल असं वाटत नाही. त्याच्यानंतर क्वाड फेलोशिप एक महत्त्वाचे आहे. त्याच्यावरती थोडंसं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. भारताचा क्रमांक 54वा आहे. जपान पहिल्या स्थानी आहे. हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 25 मेच्या घडामोडी बघितलेल्या आहेत. हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट करत राहा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आपण ॲपवरती एक टेस्ट सिरीज डेली सुरू केलेली आहे. ती सुद्धा चालू आहे. दर दिवशी जे काही आपण घडामोडी घेत असतो या ठिकाणी याच्यावर आधारित आपण टेस्ट सिरीज डेली घेतलेली आहे. फक्त 499 रुपये किमतीमध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभर 1 मे 2022 ते 1 मे 2023 पर्यंत तुम्हाला दररोज चालू घडामोडीची टेस्ट त्या ठिकाणी देता येईल. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला ॲपवरती मिळून जाईल. जर इच्छुक असाल तर नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲपची आपल्या लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.